आपण जे बघत आहात ते सोयाबीनचं शेत आहे आणि हे सोयाबीन अक्षरशः पाण्यामध्ये आहे. गुडघाभर इतकं पाणी या शेतांमध्ये आहे आणि आपण सध्या आहोत लातूर तालुक्यातल्या पेठमध्ये. पेठ हे गाव तावरजा नदीच्या शेजारी आहे आणि या तावरजा नदीच्या शेजारी पावसानं पुराच्या पाण्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कधी नव्हे ते इतिहासात पहिल्यांदा तावरजा धरण भरलं आणि नदीकाठची शेती ही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. आपल्यासोबत या शेतीचे मालक सुरेश सप्टे आहेत. सुरेशजी, सांगा किती मोठं नुकसान आहे तुमच्या शेतामध्ये? सगळं पुराचं पाणी दिसतंय. नुकसान तर सांगताच येत नाही सर. नुकसान असे झाले की शेतकऱ्याच्या तोंडाला आता काही नाही पाणी पुसले जगानं आणि निसर्गाने पुसून गेले सर. पार हातबल झाला शेतकरी. समोर दिसते सर तुम्हाला. मला काय जगण्याचा आधार सांगा. कोणी बी मायबाप जनता जर कोणी असला वाली शेतकऱ्याचा तर मला एकच सांगा कोणी की मी जगायचं कसं इथून. का माझा दुसरं कोणी बी विचारा कुठे की माझा बाबा दुसरा आहे की मी त्याच्यावर जगू शकता आधार मला काय शेतीवर. मला शेतीच करून खायचं. जर मला शेती जर माझं मूळ पीक जर असं झालं तर मी शेतकऱ्यांना जगायचं कसं सर. आता सध्या जगण्याची परिस्थिती राहिली नाही. माझी आत्महत्या करावं मला एवढ्यापर्यंत दिवस आलेले सर. आत्महत्या याच्यावर पर्याय नाहीये. नाही जगण्याला काय गेलं आधार सांगा मला शासनाला. काय मला शासना मी सकाळपासून 2 वेळेस फोन केला. तलाठी साहेबाला केलाय, त्या जलसंपदा विभागाला केला. माझ्या अनेक दखल घेतली नाही कोण. मला एकाने साहेबांनी मेसेज टाकला की मी उद्या येतो. उद्या येतो म्हणजे आम्ही आज आत्महत्या करून आमच्या माती जाणार आहे का उद्या? आम्हाला जगायला देणार आहे का नाही शासन? का कोणी आहे का नाही आम्हाला बघणारा वाली? कोण मला इथं आहे का नाही आमच्या गावाला? आम्ही जगणार आहोत का नाही सांगा मला. नाही तर शेतकरी आधार नाही सोडून द्या मोकळे. आम्ही आत्महत्या करू नाही तर मरू कसं पण राहू सर. की आम्हाला जगण्याची आता काहीच विचार नाही. तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय सर. मी कसं जगायचं सांगा मला. मी राहायचं का नाही मला सांगा मला. का डोळ्याचं पाणीच बघून आज माझी गेली शेतकरी राहिले जगला नाही सर. कमीत कमी नदीच्या कडे 1 किलोमीटर लांब क्षेत्र असं झालेलं आहे सर. दोन्ही बाजूने क्षेत्र अशीच कंडिशन. आणि सकाळपासून आता 12-1च्या सुमार झाले कुणी यायला राजी नाही. जर मी चुकलो असलो कुठे निकल्पना दिली नसली साहेब असं घटना झाली या म्हणून तर मला कुणी सांगा. सगळ्यांना मी फोन केला सर. व्हिडिओ टाकले सकाळी 6 वाजता येऊन नदीच्या कडेला. मी माझं स्वतःचं शेत पाहून सर मी टाकले व्हिडिओ टाकले आणि कुणी माझी दखल घेतली नाही. एक साहेबाचा रिस्पॉन्स आला तर मला म्हणते तुम्ही ऑफिसला येऊन उद्या कंप्लेंट करा. कुणाचं कंप्लेंट करायचं ऑफिसला साहेब? मी तिथं माझ्या आई वडील माझ्या आई वडिलांना सांभाळायला आज वयस्कर आहेत त्यांना. मी तिथे ह्यांना बघायचं. माझे लेकरं बाळा बघायचे का मी ह्यांच्या येऊन कंप्लेंट करायचे? ह्यांना शासनाने ठेवले का नाही बघण्यासाठी? जर शासनच नसतं जबाबदार तर काय करणार आहे मग? आम्हाला शासनच धरलं नाही सर. आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला काय तुम्ही सोडून द्या मोकळा आणि वाऱ्या गेलं म्हणून जाता तुमच्या समोर आत्महत्या करता. तुम्ही व्हिडिओ टाका नाही टाका आम्हाला काय नाही. आम्ही सध्या हातबल झालेलं आहे सर. पर्याय नाहीये. तुमची सरकारकडे नेमकी काय कशा पद्धतीची मागणी असणार? आणि हे जे सोयाबीन आहे आता तुमच्या शेतामध्ये पाणी उभं आहे. आता हे पाणी ओसरल्यानंतर याचा काही उपयोग होऊ काहीच शकतो? नाही उपयोग सर याचा. तुम्ही उद्या या सर 24 तासाच्या तुम्हाला जर इथं उभा वाटत वास जर आला नाही तर मग मला बोला. पूर्ण सोयाबीन नासून जाते सर. 1 किलो माझ्या हाती लागणार नाही ना मला. 1 याचा काही कटा येणार नाही सर. माझं जीवनच जगण्याचा अर्थच राहील नाही सर इथं. तावरजा नदीकडचे काही शेतकरी आणखीन काही शेतकरी आहेत. सांगा तुमचं काय नाव आहे? तुमच्या शेतीची कशी अवस्था? माझं नाव चंद्रकांत रामकिशन पाटील. मी पेठचा आहे. माझी जमीन गट नंबर 75 आहे. आणि या जमिनीमध्ये पूर्णतः तावरजा नदीच्या प्रकल्पाचं हे जे पाणी जे आलेलं आहे हे पूर्ण माझी असं जमीन पूर्ण वाहून गेलेली आहे. खरडून माती गेलेली आहे. पीक गेलेलं आहे. अक्षरशः पाणी सोयाबीन गुडघ्या इतकं पाण्यामध्ये आहे. सध्या गुडघाभर पाणी आहे. जर बघितलं शेंग आमच्या कस्तरी उत्पन्नापुरती निघाली असते पण पूर्णतः नासधूस होऊन गेलेला आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला 1 किलोवर 2 किलो सुद्धा काढायची आता ही हिंमत राहिली नाही. याच्यामध्ये आम्ही द्यायचा पैसा कुठला रोजगाराला काढायला? याच्यासाठी आम्हाला शासनाला विनंती आहे आमचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान शासनानं आमच्याकडे लक्ष शेतकऱ्याकडे द्यायला पाहिजे. कृषी प्रधान आपला देश आहे. शेतकऱ्याला याला उचलून धरायला पाहिजे. यांनी लाडक्या बहिणी केल्या ती वाऱ्यावर सोडल्या. मग शेतकऱ्याला तसंच वाऱ्यावर सोडा. शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडून अशी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. सगळे अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे पेठ मधले आहेत. काही बुधोरामधले पण शेतकरी या ठिकाणी आहेत. सांगा बुधोरामध्ये काय परिस्थिती आहे? बुधोरामध्ये बी ह्या तावरजा नदीपासून 1 किलोमीटर आणि हीच परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती असल्यानंतर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्याला जगण्याचा आधारच नाही काही तर जगायचं कसं? आम्ही ह्याच्यावर जगणारे लोक आहोत. शेतीशिवाय दुसरं काय करणार आम्ही? तर शासनानं आमच्याकडे ह्याची पाहणी करून आमच्याकडे काय आहे ते आम्हाला थोडासा ह्याचा न्याय द्यावा. तावरजा नदीच्या एका बाजूला पेठ आणि दुसऱ्या बाजूला बुधोराचं शिवार आहे. सांगा तुमची कशी परिस्थिती आणि सरकारनं नेमकं काय करावं असं वाटतं तुम्हाला? अपेक्षा एकच आहे तुम्ही सर्व करायचं ते करा परंतु शासनाने त्वरित त्यांचे नुकसान भरपाई द्यावी की जेणेकरून त्यांना हातबल होऊ नये, आत्महत्या करू नये. शासनाला एवढीच विनंती. तर मराठवाड्यातला शेतकरी पूर्णतः मेधाकुटीला आलाय. कधी
दुष्काळ, कधी गारपीट, तर आता अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातला शेतकरी हैराण झालेला आहे. आणि आपण बघितलं तर हे तावरजा नदीचं पात्र अक्षरशः पात्र सोडून आतमध्ये घुसलेलं आहे आणि हे पूर्ण ही शेतजमीन ही खरडून गेलेली आहे. ही सोयाबीनचं जरी आपल्याला ह्या ठिकाणी शेती पीक दिसत असलं तर हे शेती पीक कुठल्याही कामाला शेतकऱ्यांच्या येणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता सरकारच्या मदतीकडे या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि सरकार आता कशा पद्धतीने मदत करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.